सर्वाभूते पाहे वासुदेव पुसुण्या ठाव अहंतेचा तोची संत साधू वळखावा निकाय रते आईका मायाबद्ध देखिल्या धन मृतिके समान नवविध रत्न जैसे धोंडे काम क्रोध दोघे घातले बाहेरी शांती क्षमा घरी राबवित नामा म्हणे नाम गोविंदाचे वाचे विसंबिना त्याचे क्षण मात्र तोची संत साधू वळखावा निकाय रते आईका मायाबद्ध पांडुरंगा करू प्रथमा नमन पांडुरंगा करू प्रथमा नमन पांडुरंगा करू प्रथमा नमन पांडुरंगा करू प्रथमा नमन दुसरे चरण संताचिया दुसरे चरणा संताचिया दुसरे चरणा संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विचार जगपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दळाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका प्रथम नमन करुगणनाथा उमा शंकराच्या सुताचरणावरी ठेवणी माथा साष्टांगे आता दंडवत दुसरी बंधू सारजाचे चतुराणाच्या आत्मजा वाक शुद्धी पाविजे सहजातीच्या चरण वजा दंडवत आता वंदुदेव ब्राह्मण ज्यांची निपुण्य पावन प्रसन्न होते श्रोते जनदया माझे दंडवत आता वंदू साधू सज्जन नित्य हृदय हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चारत जनतया माझे दंडवत आता नमोरंग भूमिका कीर्तने उभे होते लोका टाळ मृदंग श्रोते देखातया माझे दंडवत ऐसे नमन करुणी सकळा हरिकथा बोली बोबड्या बोला अज्ञानी म्हणून या पुल्या बाळा चालवे सकळा नामा म्हणे विठ्ठल विठ्ठल कुंडली कवरधार ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय पाऊली ज्ञानेश्वर महाराज की जय तुकाराम महाराज की जय सद्गुरु जोग महाराज की जय हला विठ्ठला विठ्ठला विठ्ठल विठ्ठल हला विठ्ठला विठ्ठला सर्वाभूते पाहे वासुदेव पुसुण्या ठाव अहंतेचा प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग भगवंताचे युगान योगीचे लाडके प्रेमी भक्त संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा साधू संतांचं यथार्थ लक्षण सांगणारा सर्वांच्या परिचयाचा अभंगावर बोलण्यापूर्वी कशा निमित्ताने सोहळा इथे जमलेल्या सर्वांना कल्पना आहे. पूजनीय गाथामूर्ती वैकुंठवासी बोधे बाबा यांच्या द्वितीय पुण्यस्मरणार्थ कोरोनामुळे प्रथम पुण्यस्मरण एवढ्या प्रमाणात नाही करता आलं. आता थोडं वातावरण चांगलं झाल्यामुळे इथे आणि पंढरपूरलाही चालू आहे. अजूनही आपापल्या भागामध्ये साधक लोकांनी बाबांवर श्रद्धा असलेल्या त्यांच्या भागात ही सप्ताह सुरू केलेले आहे. मला स्वतः चंदेले नाना आणि पितांबर शास्त्री येऊन आज्ञा केली आणि म्हणून तुम्हा सर्वांचं दर्शन झालं. या संबंधाने उपस्थित पूजनीय गुरुवर्य शांती ब्रह्म कुरेकर बाबा, शास्त्रीजी महाराज, नाना या महात्म्यांना प्रथमता मनोभावे वंदन करतो. माझी ज्येष्ठ श्रेष्ठ गुरुबंधू मंडळी त्यांनाही नमस्कार. समवयस्क साधक मंडळी आणि आता शिकायला आलेले सगळे विद्यार्थी वृंद,
हे ज्येष्ठ गुरुबंधू आहे. कोळेकर बाबा असा तुम्ही यायच्या आधीच उल्लेख केला आम्ही. मृदंगाचार्य गंभीर महाराज तुम्हाला नमस्कार. विनयकरी महाराज, आई बहिणी, आताच बोधे बाबानंतर आम्ही ज्यांची अपेक्षा करतो आणि जे साधकांना मनोभावे अभंगाच्या चाली शिकवतात ते पूजनीय परमेश्वर बाबा तुम्हालाही नमस्कार. बाबा हा ना, मागे असलेले सर्व बाबा तुम्ही मागे असल्यामुळे जमत. सर्वांना नमस्कार. विठ्ठल 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 विठ्ठल. कमरेच्या मणक्याचं ऑपरेशन झाल्यामुळे अपेक्षा नव्हती, पण कमी वयात बसावं लागलं. आता किती दिवस आहे काही सांगता येत नाही, पण आहे. म्हणून मी पूजनीय बाबांकडे, शास्त्रीजींकडे गेलो, नानाकडे गेलो, म्हटलं बसावं लागते मला. चालेल, ते अंतकरण मोठं आहे. विठ्ठल ज्याचा जन्म झालेला असतो त्याचा मृत्यू ठरलेला आहे. इथे वशिलेबाजी चालत नाही. मातुलो यस्य गोविंदम पिता यस्य धनंजय. अर्जुनासारखा वीर ज्याचा बाप होता आणि भगवान श्रीकृष्णासारखा मामा होता ऐर महाराज, त्याही अभिमन्यूला मरावं लागलं. भगवान श्रीकृष्णाचा भाचा अभिमन्यू गंभीर महाराज तोही मेला. मग आमचा मामा माजी ग्रामपंचायत सदस्य काही छाती काढण्यात अर्थ आहे का? हा ना. जगन माता सीता ज्याची सून आहे, देवाचा राजा इंद्र ज्याचा मित्र आहे, ब्रह्मांडाचा धनी श्री रामचंद्र ज्याचा पुत्र आहे, त्या दशरथाचा विचार करा. 4 पुत्र त्या दशरथा, अंतकाळी एकही नव्हता. 4 पुत्राचा बाप राजा दशरथ मेला. रात्री 12ला पाणी सुमंत प्रधानानं पाजलं, एकही पोर पाणी पाजायला नाही. जिथं देवाच्या बापाची ही अवस्था आहे, तर आपल्या पप्पाचा हिशोब कशात लावता? आएगा सो जाएगा. इथे वशिलेबाजी नाही. पीर मर गए, पैगंबर मर गए, हकीम मरोगे. प्रिय मर गए, पर्वत मर गए, मर गए. पीर मर गए, पैगंबर मर गए, हकीम मरोगे. प्रिय मर गए, पैगंबर मर गए. जपी तपी सन्यासी मर गए जिंदा जोगी. 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 चमका अजब तड़ाका चमका अजब तड़ाका में तू का जाने लड़का में. बेस कमी करा. हाँ, पीर मर गए, पैगंबर मर गए, हकीम मरोगे. जपी तपी सन्यासी मर गए जिंदा जोगी. जपी तपी सन्यासी मर गए जिंदा जोगी. मर गए हकीम मरोगी. जपी तपी सन्यासी मर गए जिंदा जोगी. जपी तपी सन्यासी मर गए जिंदा जोगी.
यादों की कहानी है, जी रहे हैं हम, ये तो मृत्यू की मेहरबानी है. तर काही सांगू प्रत्येकाला तो वाईट या गोष्टीचं वाटतं, ज्याची गरज समाजाला आहे त्याला आयुष्य कमी असतं, आणि ज्याच्यासाठी समाज वैतागून गेला, अख्खा तालुका सत्यनारायण घालायला तयार आहे, एवढी कटकट जाऊ द्या, ते प्रत्येकाच्या 10व्याला हजर असते. गाजर गवत नाही मरत लवकर, पिकाचा नाश होतो. माऊलीची गरज आहे समाजाला बरेच वर्ष, 22व्याच वर्षी निरोप घेत. तुकोबारायची गरज आहे बरेच वर्षे, 42व्या वर्षी निघून जातात. तशी बोधे बाबाची गरज संप्रदायाला खूप वर्ष, पण पाहता पाहता गेले. त्यांच्या गावाचं नाव नरखेड आहे, ते माझ्यापासून 10 किलोमीटरवर आहे. नंतर कळलं की तालुका आहे तो, संत्र्याची मोठी बाजारपेठ आहे, रोज एक रेल्वे भरत असते. नंतर कळलं की याचं नाव नरखेड का ठेवलं असावं, कारण हे सगळे महात्मे एका गावचे आहे. पूजनीय कुरेकर बाबा, पूजनीय वैद्य बाबा, बोधे बाबा, अमृत महाराजही तिथेच वास्तव्याला. तेव्हा पंचदशी पाठ असणारे भोरेश्वर, काय भोरेश्वर पूर्ण पाठ त्याच गावचे. महाराष्ट्रभर मृदंग शिकवणारे बालपांडे वामनराव त्याच गावचे. हे सगळे महात्मे एका गावचे, म्हणून ते नरखेड. खूप वर्षपर्यंत बाबांची गरज होती, पण शरीराने साथ दिली नाही. कालाच्या वगा सर्वांना जावं लागतं, पण पांडुरंग परमात्मा आणि ज्ञानोबा राय यांच्यानंतर साधक मंडळी अजूनही बाबाचं स्मरण करतात. तिथे सांभाळायचं 4 महिने, कसाही असू द्या, आणि मग त्यानं येऊन इथे व्याकरण शिकून संस्थेत प्रवेश करायचा. भजनाची तयारी बाबा मालिका पाठ तिथंच करून घ्यायची. गए हुए कभी आते नहीं, वो आते नहीं, लेकिन हर साल उस दिन उनकी याद आती है, याचं नाव पुण्य. उत्तमाची मुरे कीर्ती मागे, कीर्ती मागे, उत्तमाची मुरे कीर्ती मागे. उत्तमती उरे कीर्ती मागे, कीर्ती मागे, उत्तमती उरे कीर्ती मागे. तुका म्हणे का मरण्याची जरे, तुका म्हणे का मरण्याची जरे. उत्तमाची मुरे कीर्ती मागे, उत्तमाची मुरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे. एरती माईक दुःखाची जानती, एरती माईके दुःखाची जाणीची. उत्तमती उरे कीर्ती मागे, उत्तमती उरे कीर्ती मागे. रते माईके
कोणाचे उरे कीर्ती मागे, एका मरणेची सरे, सुरत से कीरत बडी. आता ह्या सगळ्या प्रतिमा लागलेल्या आहे. अख्खं आयुष्य ज्यांनी संस्थेकरता अर्पण केलं. भाऊसाहेब आपल्याला शिकवायला होते पंचदशी. बस बस हा आलं लक्षात. नर कपड नको डरत है, नर कपड नको ना, असं म्हणायचे. असं गळी उतरून द्यायचं, दोन बोट बरोबर. नर कपड नको डरत है. बेटा माणूस जर पांडुरंगाच्या दर्शनाला गेला तर बरं का गंभीर बुवा, कपड्याला घाबरतो. भाऊसाहेब अशा नर कपड नको डरत है असे म्हणाय. नर कपड नको ना म्हणजे नर कपडन को डरत है, नरक पडन को ना. कपड्याला भीतो पण नरकात पडायला भीत नाही. शांताराम गुरुजी आणि भाऊसाहेब दोघं असले की दिवसभर इंग्रजीमध्ये बोलणार एकमेकासोबत. दिवसभर दिवसभर. पण दुसरा कोणी आला की एक उच्चार इंग्रजीचा येऊ देत नसायचे. आमचे महादेव बाबाला माहिती आहे, बटन दाब म्हटलंच नाही आयुष्यात, खटका खटका. सायकल म्हटलं नाही भाऊसाहेबांनी, दुचाकी. आमचे दोनच वाक्य पाठ असतात तरी कंबर बांधून चालते. एवढी मोठी. सगळे इंग्रजीचं वाचन दिवसभर, पण बोलणार मराठीमध्ये. माझा मराठाच ज्यांनी स्वाभिमान. हे सगळे पहा. वैद्य बाबा, गुले बाबा, निकम बाबा, नत्तुसिंग बाबा. आता पोरहो मी विचारसागर बंद करून शिकवतो. असे गंमत करायचे. आणि आयकार त्याच्या डोंगर पोखरून उंदीर काढला असं म्हणायचं. शेवटी माझ्या हसत खेळत कधी तास संपायचा. ही सगळी मंडळी संस्थेला मिळालेली ज्ञानोबा रायानं दिलेली देणगी. विठ्ठल विठ्ठल आता हे महात्म्य आहे बाबा. शास्त्रीजी आहे, बाबा आहे. मी पहिले सीताराम बुवाला नमस्कार करतो. काचेच्या भांड्यासारखं सांभाळते ते. विठ्ठल सूरत से किरत बढी, बिन पंख उड जाय. सुरत कोळेकर महाराज पुण्याला न्यायची असेल. सुरत 3.5 हाताचं शरीर म्हणजे सुरत. हे गुजरात मधले शहर नाही घ्यायचे, बडोदा. हे 3.5 हाताचं शरीर म्हणजे सुरत. आणि सुरत जर पुण्याला न्यायची असेल गंभीर महाराज तर काळ्या पिवळ्या जीपवाला 50 रुपये मागतात. सुरत पुण्याला न्यायला 50 रुपये लागतात. कीर्ती बिना वाहनानं दिल्लीला जाते. लक्षात घ्या. सूरत से कीरत बडी, बिन पंख उड जाय, सूरत तो जाते रही. हे चाललेलं आहे, आपल्या लक्षात येत नाही. क्षणाला नाश आहे, तैसीच याची स्थिती. नासत जाय क्षणाप्रती. कालचं शरीर आज नाही. म्हणून बाळपणी कोणाचंही बाळ असू द्या, उघड्या अंगाचं जांग्या घातलेलं गोरं पान, गोपाल कृष्णासारखे काळे कुरकुरे केस, हरणासारखे गोल गरगरीत डोळे, हातात खुळखुळा, काजयाचा टिळा. नवीन माणूस म्हणतो पप्पी दे बाळा. हो ना नाना, पण असं कोणी म्हणते का? आजोबा काय कायम घाईतच असता तुम्ही. काय काम आहे? काय नाही, एक पप्पी द्या मग जा पुण्याला. अरे कुठली पप्पी? म्हातारी नाही तोंड पाहत आता, पप्पी कुठली? म्हणावं लागलं कैसा विपरीत झाला तोची देह. तोची म्हणजे ज्या देहाच्या सगळे पप्प्या घेत होते, आता तो देह जर्शीच्या गोठ्यात पडू नये त्याला चहा कोणी देत नाही. त्याला म्हणता सूरत तो जाती रही. हे चाललेलं आहे. पण किरत कबू ना जाय. म्हणून जोपर्यंत वारकरी संप्रदायाचं भजन आहे तोपर्यंत आमचे बोधे बाबा अमर आहे. विठ्ठल बसा. कृपा सर्वांच्या परिचयाचा शब्द आहे. कृपा असं तुम्ही इकडून बसले, इथे या. हा त्याला अडत येते. हा बस बस, इकडे 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 ते पार फण सिटले एकदम. तिकडे कसं इथे. हा बस
जमला आता. विठ्ठल 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 विठ्ठल. बस एकच तास राहिला बाबा, ते असंच जाईल. काय इथे आल्यावर आम्हालाही आवरत नाही. सगळ्या भूतकाळ डोळ्यापुढे येतो आणि सगळे गेलेले गुरुवर्य पुढे उभे राहतात. परमेश्वरापेक्षाही परमेश्वराची कृपा, कृपेत काय ताकद आहे याची कल्पना कृपा करणाऱ्याला सुद्धा नाही. छाया तू बडी घणी, तुझस बडो नकोय. जगामध्ये सर्वात श्रेष्ठ कृपा आहे, पण कृपेतली ताकद ज्याने केली कृपा त्यालाही कल्पना नाही. हे ठरलेलं आहे. भक्ति में क्या मस्ती है, बातें संतन को पूछो. शक्ति में क्या मस्ती है, बातें पहलवान को पूछो. शक्तीतली मस्ती पहलवानाला विचारा. नाही तर पाव बटर खाऊन वजन कमी केलेलं पेपर वाचून सांगतं लय ताकद कोणात. दिल्लीच्या सतपाल मध्ये तू लावला होता का हाताला हात? सतपालच्या लेका बटर खातो आणि सतपाल मध्ये ताकद. अरे दिल्लीच्या सतपाल मध्ये खूप ताकद, हे कोल्हापूरच्या युवराज पाटलाच्या मुखात शब्द शोभत होते, त्याची झाली होती. म्हणून शक्ती में क्या मस्ती है, बातें पहलवान को पूछो. और भक्ति में क्या मस्ती है, बातें संतन को पूछो. ज्याचा त्याचा विषय. बाळाचं मुख पाहण्याचा आनंद बाळाला नाही, बाळाच्या आईला विचारा. विठ्ठल 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 विठ्ठल. नंद नंदम जब कन्हैया लाल जी नंद बाबा के आंगन में नंगे पाँव घूमते, जसोदा मुड़ मुड़ करती, कभी छाछ गिरा देती, मटकी फोड़ डालती, दधी गिरा देती, तो कन्हैया बोलता है माँ तेरा तो बेटा कहीं भागने वाला नहीं, एक बार पूरा काम कर लो ना, क्यों देखती हो मेरी तरफ, क्या मिलता है मेरा मुंह देखने में. तो भी जसोदा मानती नहीं, दोबारा देखती. अरे कमाल कर रही हो माँ, उधर छाछ गिरा रही, मटका फोड़ रही और मेरी तरफ देख रही, मैं तेरा तो बेटा हूँ, क्या मिलता है मेरा मुंह देखने में. तो भी नहीं मानती. अरे एक बार पूरा काम कर लो ना माँ, क्या मिलता है मेरा मुंह देखने में. आता अवघड आहे बहुत. इकडे बसा. उल्लेख केला मी, सगळे ज्येष्ठ गुरुबंधू उल्लेख केला, पण तुम्ही नव्हते तेव्हा म्हणून बसा. आता अवघड आहे बघा. मजा आहे. ते पहा, आपण सगळे माऊलीची कृपा आहे, पुन्हा भेटी झाल्या. मोठे मोठे गेले का नाही. आता आता इंगळे बाबा गेले, आता आता गेले. दूत महाराज गेले, कैकाडी महाराज गेले, उत्पात साहेब गेले. हे पहा, आता तुमच्या माहिती करता अर्ध्या मिनिटात सांगतो. आता आमचा निळोबा गायक माझ्या सोबतचा, तो 24 कोर, त्याला त्याची आई ऍडमिट, त्याचा बाप ऍडमिट, त्याचा भाऊ, त्याची पत्नी, त्याची मुलगी, तो. शेवटी डॉक्टरनी सांगितलं तुमचं नशीब. मग दुसऱ्या दवाखान्यात ऍडमिट केला नाशिकला. काल बरा झाला तो, काल बरा झाला. पण 8 दिवसामध्ये 6 दिवसापूर्वी त्याचे वडील गेले, 4 दिवस झाले आई गेली, परवाच्या दिवशी भाऊ गेला. आम्ही अजून सांगितलं नाही. सांगायचं कसं, कुलप लागली घराला. आणि मग कळलं की लस कोणीच घेतली नाही. आप्पा बापानं नाही, आईनं नाही, त्यानं स्वतःनं नाही, दुसऱ्याला घेऊ दिली नाही. आता 90 कोटी लोक मूर्ख आहे का. तो म्हटलं म्हणे की लसीनं मरतात माणसं, 2 वर्षांनी मरतात. अरे 8 दिवसात मेले 3. म्हणून माझ्या गुरुबंधूंना विनंती आहे, तुम्ही तर लस घ्याच, पण त्या बाबतीत प्रबोधन करा. बिगर लसीचं कुणी राहू नका, त्याला अजिबात धोका नाही. आपल्यावर कृपा माऊलीची. पुन्हा आपल्या गुरुबंधूच्या भेटी झाल्या. मग कोरोनातून काय शिकायचं आपण? एवढंच, शेवटच्या श्वासापर्यंत एकमेकावर जीवापाड प्रेम करा, बस एवढंच शिका. विठ्ठल 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 अवघड बाबा आले तेवढ्यात.
मैं तेरा तो बेटा हूं, मैं शुद्धिवर है, हाँ? कहीं भागने वाला नहीं। क्या मिलता है मेरा मुंह देखने में? तो जसोदा बाहर आ गई और कन्हैया को गोद में बिठाया। कन्हैया क्या माँ, गर्गाचार्य जी ने बताया था कि जसोदा तू भाग्यशाली है, दुनिया का बाप तेरा बेटा बन के आया है, लेकिन आज जवाब मिल गया कि मैं भाग्यशाली लेकिन तू दुर्भाग्यशाली है। कान्हा खड़ा होकर के बोला, मैं कैसा दुर्भाग्यशाली माँ? इसलिए बेटा कि तुम्हारा मुंह देखने में क्या आनंद मिलता है, इस बात का पता तुम्हें नहीं है। तो इसलिए मुझे क्या करना होगा? इसलिए केवल जसोदा बनना पड़ेगा लाला, तब पता लगेगा की कन्हैया का मुंह देखणे में क्या आनंद मिळतो आहे। मी का सांगतो? बाळाचं मुख पाहण्याचा आनंद बाळाच्या आईला विचारा, भक्तीची मस्ती संताला विचारा, शक्तीची मस्ती पहलवानाला विचारा, तशी कृपेची ताकद ज्याच्यावर कृपा झाली त्याला विचारा। ज्यानं कृपा केली ते रामचंद्र आणि ज्यांच्यावर कृपा झाली ते हनुमानजी। एकच मिनिट घेतो। कृपा झाली हनुमानजीवर, एका उडीत लंकेत गेले। जय श्रीराम। जेमी अमोघ रघुपती करबाना, यही बाते फिर चले हनुमान बाजी। 2 वर्ष बंदच होतं ना, आम्ही इथं थोडस म्हणून घेतो। आता काय फार कुलप लागले। विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला। ज्याच्यावर कृपा झाली ते हनुमानजी एका उडीत लंकेत गेले, आणि ज्यानं कृपा केली ते रामचंद्र पुलावून चालत चालत गेले। म्हणून कृपेत काय ताकद आहे याची कल्पना करणाऱ्याला सुद्धा नाही। आणि कृपा हे पहा, गुरुवर्य वैकुंठवासी रामचंद्र महाराज नागपूरकर ही गोष्ट सांगायचे। वेगळ्या विचारात वडील आहे, दुबार पेरणीचं संकट आहे, गंभीर महाराज जेवण जात नाही, इतक्या शाळेत जाणारा मुलगा म्हणतो फीला पैसे द्या पप्पा, या आगीत रॉकेल। जाय मोठा साहेब होणार आहे का रे, शिकलाच पाहिजे का, जा नाही पैसे माझ्याकडे। पोर रडकुंडीला आलं की मम्मी आतूनच अशी करायची, याच कामावर असते मम्मी। इकडे तुझा बाप जेवून बाहेर जाऊ दे, पैसे मी देते तुला। झालं, हे जेवून गेलं। मुलगा म्हणला गेले ना पप्पा, तू म्हणाली होतीस ना बाबा गेल्यावर पैसे देईल। आता म्हणाली, पण आपा तिच्याजवळ पैसे नाही। पण तिच्या लक्षात आलं याच्या बापाचा कोट खुंटीलाच आहे। आई घरात गेली, कोटच्या खिशातले पैसे काढले, बाळाला दिले। दृष्टांत संपला माझा। कोट बापाचा आहे पण हात आईचा आहे। बापाच्या कोटच्या खिशातले पैसे बाळाजवळ येण्यासाठी मध्ये आईच्या हाताची गरज आहे, तसं देवाची कृपा जीवावर होण्यासाठी मध्ये संताची गरज आहे। मग ते संत असतात कसे? सर्वभूती पाहे एक वासुदेव, 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 पुसोनिया धाव अहंतेचा, पुसोनिया धाव अहंतेचा, तोची संत साधू ओळखावानी का, तोची संत साधू ओळखावानी का, पुसोनिया आहलतेचा, पुसोनिया आहलतेचा, तोची संत साधू ओळखावानी का, तोची संत साधू ओळखावानी का, ओळखावानी का।
वासुदेव. आता दुसरं प्रमाण येईल अभंगातलं, तेव्हा आमचे पूजनीय परमेश्वर बाबा म्हणतील. तिसरं येईल तेव्हा हे म्हणतील. म्हणजे घोटाळा होत नाही. नाही तर तूच घेशील चान्स मारून सगळ्या. हा. नंतर पुन्हा राहिलेले पाहू. पुन्हा विठ्ठल विठ्ठला 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 या हे आचार्य आले जीव घालणारे सप्त्यातले जोग महाराजच्या. आणि पंगती दिली होती. पंगती दिली होती. या इकडे. आता पुन्हा झाला तर कार्यक्रम मोठा पाहू पंक्तीचा इकडे. असे 10-5 भेटले म्हणजे सप्ताह. त्याला काय लागते. तब्येतीहून तर विचार करा. पुढे बसा. बरोबर आहे का नाही. मग विठ्ठल विठ्ठला सर्वाभूती पाहे एक वासुदेव. हरिरेव जगत जगदेव हरी. हरितो जगतो नाही भिन्न वपुः इति यस्य मते. बस. बाबाने कोण्या साधकाच्या बाबतीत भेदभाव केला नाही. हा सगळा अभंग बाबासाठी आहे. कोणच नाही. तो कोणत्याही भागातला असू द्या, कोणत्याही समाजाचा असू द्या, आला की बाबांनी त्याला गुणदोषासहित स्वीकारला. गुणदोषासहित स्वीकारला. आणि बाबांनी त्या साधकात ज्ञानोबा राय पाहले. सर्वाभूती पाहे एक वासुदेव. आमच्यात आणि संतात हा फरक आहे. आम्हाला देवळात संसार दिसतो आणि त्यांना संसारात देव दिसला. असा हा फरक आहे. आम्हाला देवळात संसार. पंढरपूरला गेलं म्हणजे ड्रायव्हरला सांगतं गाडी वळवून घे, गाडी वळवून घे. गाडी आधी गाडीचं तोंड गावाकडे मग जातं देवाकडे. तिथं गेल्यावर आणि तिथं गेल्यावर वशिल्यानं आत घुसलं. वशिल्यानं तर मी जाणार आहे, पण वशिला लावून ठेवला. सकाळी जाणार आहे कारण उद्या तिथेही बाबांचा काला माझ्याकडे आहे. पुण्यतिथी आज इथे आहे. तिथं गेल्यावर पांडुरंगाच्या जवळ गरुड खांबाच्या पुढे त्याला त्याच्या गावचा महादेव दिसतो बारीत. आणि तो महादेव याला विचारतो कधी आला गावाकडून. सकाळी. सकाळी. आणि मी तर काल लागलो बारीला. महादेव म्हणतो. आणि तू माझ्या पुढे कसा. ते मुख्यमंत्र्याचे पीएन माझा पुतण्या वर्गमित्र आहे. वशिल्यानं घुसलो. घरून कधी निघाला. सकाळी निघालो. बरं काल रानाकडे गेलता का. गेलो होतो. माझ्या ऊसाची लागण चालू आहे का. कुठं. 10 फुटावर विठोबा तिथं लागण ऊसाची. आम्हाला देवळात संसार दिसतो, संताला संसारात देव दिसला. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. 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 लसूण मिरची कोथंबिरी. लसूण मिरची कोथंबिरी अवघा झाला माझा हरे. मोठ नाडा वीर दोरे अवघे व्यापिले पंढरी. सावता म्हणे केला मळा विठ्ठल पायी गोविला गळा. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी.